जय शिवराय सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं परत मी यात्रेचा युट्यूब चॅनलवरती. आणि आज नवरात्री आहे तर पहिले तर नवरात्रीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आणि आजचा ब्लॉग असा आहे की म्हणजे आमच्या घरी देवी बसली, घटस्थापना आमच्या घरी झाले, तर सगळ्यांनी असं विचार केला की 9 दिवस कंटिन्यू ब्लॉग येतील. जे नवरात्रीचे 9 दिवस असतील त्यात आम्ही चॅलेंज घेतला की एक कंटिन्यू 9 दिवस आम्ही सलग कंटिन्यू असे ब्लॉग टाकू. डेली ब्लॉग्स तुम्हाला बघायला भेटतील, खूप मजा पण येईल तुम्हाला, कारण की या म्हणजे डेली ब्लॉगमध्ये आम्ही सगळे असू, मेन गोष्ट तर आम्ही सगळे असू. तर तेच आता घरी तर सध्या मी एकटाच आहे आता, बाकी यात्रेची जी टीम आहे ती नाही आहे, कारण की भाऊ आहेत ते इल्ला सोडून येतील आता थोड्या वेळात आणि बहीण बाहेर गेली. तर मीच आहे आणि सगळी तयारी ऑलमोस्ट झाली, म्हणजे सगळं झालंय, फक्त घटस्थापना करायची मेन ते करायचं आहे फक्त. बाकी सगळं डेकोरेशन वगैरे सगळं झालंय, त्यामुळे तुम्हाला मी दाखवतो. तर असं काही डेकोरेशन केलेलं आहे, फोटो लावलाय फक्त, म्हणजे अजून फोटो लावलाय, बाकीचं इथे घटस्थापना होईल. झालंय थोडंफार घरातलं. केंद्र सरकारनं पेट्रोलमध्ये तर काही इथं लाइटिंगला काम चालू आहे आता सध्या. मी आली आता घरी, सकाळ सकाळी फिरायला गेली होती, मंदिरात गेली होती मी. खूप मोठं बोलू नको. मी मंदिरात गेली होती. तर आता लाइटिंगचं काम चालू आहे, फक्त तेच एवढं बाकी होतं डेकोरेशन मध्ये. ही प्लास्टिक निघली हो पप्पा. प्लास्टिक ऑलरेडी लावून होती वाटतं. तर फायनली लाइटिंग लावून झालेली आहे. बंद केली तुम्हीच बंद केलं, तुम्ही बंद झाली, राहू दे. लाइटिंग लावून झालेली, आता बंद केली ते आम्ही रात्री लावता. तर अजून कोणी झालेलं नाहीये, 1:45 वाजले, भूक पण लागली. जेवण तर काही लोक बनवत नाही, उपवास हे लोक ठेवता आणि उपाशी आम्हाला ठेवता. एक दिवसाने काय होतं, आपल्या कुळदेवाचा येते उपवास धरायला पाहिजे सगळ्यांनी. तर 1:45 झाले आणि अजून पण कोणच आलं नाही. हे बघ, शिलाई काढ. आता इथे डेकोरेशन वगैरे आणि देवीची स्थापनाचं चालू झालंय हे करणं. आणि ते कसं वाटतंय तुम्हाला, तुमचे डोळे खराब झालेत? ऐसा मरूंगी ना द्वार में बिड़ा का जागा सिद्ध राम जाता. आणि ते अजून असं होते, हा सगळा पसारा मांडून ठेवला आहे. हे काय पूजा आहे ना, तू सगळं कपड्यामध्ये तो रिटर्न कर. हे सगळं असं मांडलंय. ए पूजा, काय प्रॉब्लेम झालाय? ऍक्च्युली हा दिवा डिझाईनचा दिवा नकोय त्यांना, असा प्लेन पाहिजे. त्यांचं असं म्हणणं आहे की हा दिवा जर असा असतो तर तो अखंड नाही जळत, प्लेन असेल तर तो अखंड जळतो. आणि 9 दिवस आपल्याला हा दिवा लाईक जळलाच पाहिजे, जळला पाहिजे असं पाहिजे. आणि हे रिटर्न करायचंय, हे एक्सचेंज करायचंय. ते काम करायला आम्ही चाललोय, मस्त माऊ माझी मसाज करून देते, बॉडी मसाज. मी आत्ताच 2 घास खाल्ले होते, 2 घास एक प्लेट भर. 2 घास खायला तिला कमीत कमी 15 ते 20 मिनिटं लागले. जिथं आम्हाला जायचंय त्या डॉक्टरचं नाव आहे, काय नाव आहे ग? जाकुटिया असं नाव आहे त्या डॉक्टरचं. असं वाटतंय नावच शिवी आहे. डॉक्टरकडे नाही जायचंय आम्हाला, लँडमार्क दिलाय तसा, पण त्या डॉक्टरचं नाव ऐकून मला असं वाटलं की हे व्हिडिओ मध्ये टाकणं खूप गरजेचं आहे. जाकुटिया. ऍक्च्युली मला पप्पाने जो ऍड्रेस सांगितलं त्यातलं काहीच कळालं नाही. आणि जर आता आम्ही तिकडे गेल्यावर पप्पाला जर फोन लावला की मग माझ्यासोबत माऊ पण शिवाय खाईल आणि पूजा पण शिवाय खाईल. ऍड्रेस सांगताना पप्पाने बघितलं की खवळून बघितलं माझ्याकडे. म्हणून बोलली हा. आणि हे आता नाही, हे लहानपणापासून चालू आहे आमच्याबरोबर. माहित नाही काय नाही, हा ठीक आहे, ओके, समजलं, सवय झाली ती मला व्हायची. हा ठीक आहे. आता त्या जाकुटिया डॉक्टरकडे जाऊन बघू आता कुठे काय कसं आहे. जाकुटे आम्हाला यार, आपण जायचं फॅमिली डॉक्टर नाही यार आम्हाला. अरे किती लहान असताना जायचो मी, त्याच्यानंतर कधी आजारीच पडलो नाही, मला कसं माहिती असेल कुठे येतो. आजारीच पडलो नाही. इन बच्चों के लिए हम पेड़, पानी और ये जो ग्लेशियर बचा रहे हैं, मैं तो कहता हूँ ग्लेशियर को पिघल जाने दीजिए, ये साले डूब के मर जाएंगे. हे दुकान आहे गाईज, आणि आता पूजा आणि माऊ हे बघा उतरलेत
आणि ते आता चालले तिथं ते घ्यायला सांग. थांबलोय गाडीत. तर असा काहीतरी सण वगैरे असला, तेव्हार काही उत्सव वगैरे असला की अशी धावपळ होत असते. खूप कामं गडबडीची पण होतात, पण ॲट दी एंड सगळे व्यवस्थित होतात आणि जसं पाहिजे तसं होतं. खूप काही गोष्टी राहूनच जातात तरी पण शेवटपर्यंत. जसं गणपतीचं असतं की शेवटपर्यंत काहीही करा, तुमचं डेकोरेशन कम्प्लीट होणारच नाही. गणपती बाप्पा घरी आणले तरी पण आपलं डेकोरेशन पूर्ण होत नाही. तसंच प्रत्येक उत्सवांचं पण असतं, काय ना काय राहूनच जातं आपला सामान आणायचं, ह्या नाही त्या नाही. दिवा एक्सचेंज करायचं म्हणून आम्ही आलो. बोल. प्लेन नाहीये तिच्याकडे आणि आता डिझाईनचे तिला बोल ना प्लेन बनवून द्या आता 2 मिनिटात. आता काय करायचं म्हणजे पिंपल असे दिसतं असं की 2 बटन येते, असं वाटतं बटन दाबू ते तुला स्विच ऑफ करून टाकू 2 मिनिटात. बोल पप्पांना काय बोलू, पप्पाला फोन लाव ना मग. तू लाव आणि तू बोल. नाही मी नाही बोलू, आय एम सॉरी. माझ्यावरून मी नाही बोलू शकत. मी जर बोललो तर मला 4 शिवाय भेटतील. ही बोलली तिला 1 तरी भेटेल. तू मोठा आहे, तू बोल. नाही ती बोल लाव पटकन फोन लाव. दुसरीकडे बाबा बोलते दुसरीकडे पैसे आहे का आता? ऑनलाईन आहे माझ्याकडे कॅश. चल मग एक दिवस या दिव्याचे पैसे घे ना तिच्याकडून तू घेतलं ना ते, मग त्या दिव्याचे पैसे कोण घेईन? पण दिवा तुम्ही घेतला ना माझ्यासोबत. अरे मग दिवा तिला ठेवून टाक ना पूजा. असं काय मंदार का वागती ती? मला ओळखते का ती बाई कोण मला आहे? थोडी ओळखती ती. तू इथं राहणार नाही बदलापूरला? असं काय नाही. मी नाही जाणार. काय रामू मी गेलो माझ्या प्रेमात बिमात पडली तर ती बाई है कोई मेरे तरह सुंदर और हैंडसम? ती 40 50 60 सॉरी गाईस सॉरी. जा लवकर. विचार येते. जा ना यार अमोल. जा ना पूजा यार. घाबरीन ती यार, घाबरीन. पूजा जा यार. मी नाही जात. तिला बोल हे पण ठेवून दे. चल ना मग यार. नाही, मी तुला नाही काय प्रॉब्लेम आहे? चल तू दिवा घेऊन घेऊ आपण. मी तुला पैसे करते ऑनलाईन. चल. अरे शिव्या घालतीन 2 दिवे दिसतील तर. कार मध्ये ठेवणार. हिचं असं म्हणणं आहे की हा दिवा आपण घरी घेऊन जाऊन हा कार मध्ये ठेवू आणि दुसरा दिवा आपण विकत घेऊ. आता दुसरं दुकान सांग मला कुठे आहे. आता रस्त्याने बघू ना कुंडीवाला वगैरे असं तिथे मिळेल. हा दिवा पण दिवाळीला युज होईल असं नाही की ह्याला फेकून द्यायला लागेल किंवा काय. छान दिवा आहे. पण एखादी मुलगी आहे समजून किती M.Com. लागली मला. तर फायनली दिवा आम्हाला भेटलाय, पण ऍज कम्पेअर टू पहिल्याच्या हा जरा मोठा आहे. आता जरा बघू नाही, खूप जास्त मोठा आहे. बघू आता घरात. ह्याच्यावर पण कमेंट करणार की एवढा मोठा दिवा नाही, एवढा मोठा म्हणजे तोंड एवढा दिवा डायरेक्ट मावता. अरे कुठे गेली माऊ? मोठा दिवा भेटलाय पण ठीक आहे चालतं. आता काय जास्त मोठा दिवा आहे. ऐकून घेऊ आता काय. भेटतच नाही ना. आता तेच सांगावं लागेल. आम्ही कमीत कमी किती 5-6 किलोमीटर फिरलो असेल पण आम्हाला भेटला नाही दिवा. जवळजवळ आम्ही गेलो अर्धा पाऊण तासापासून फिरतोय पण आम्हाला दिवा भेटलाच नाही. आता आम्हाला अजून एक कामं त्यांनी सांगितले. म्हणजे असं वाटतं त्यांना फोन नसता केला तर बरं झालं असतं. त्यांनी आम्हाला सांगितलं की ते पानं पण घेऊन यायच्यात. फोन करू आपण घे आता. शोध आता तूच. मी आता रिलॅक्स बसणार आहे कारण की मी दिवा घेतलेला आहे. पानवाला असेल ना. पानवाला बघतोय आम्ही आणि फोन येतोय. भेटले का पानं? किती आणले? 11. अरे 1 डझन आणायचे असता. 7-8 सांगितले तिने पण मी 11 आणले. ठीक आहे चल. तर निघालो आम्ही घरी जायला. झालंय आमचे हे पण काम झालंय. दिवा पण घेतला आहे आणि पानं पण घेतले. लसूण ट्यूब पण घेतलाय. हा घेतलं सगळं घेतलं. कुछ ले लिया हमने. देखो कधीपासून निघालो होतो आम्ही. टाइम झाला आम्हाला खूप शिवा घालतो. पण काय करायचं सामान भेटतच नव्हतं. दुपारचा टाइम दुकानं पण बंद होते भरपूर. पण शोधत होतो. जवळजवळ 1 तास झाला असेल आपण फिरतोय सारखं. आणि एवढे पैसे उरलेले त्याच्यामधून ते पण माझे. ते मला इथे कार मध्ये मिळाले त्यामुळे त्याचे तुम्ही पैसे तर मी आता ते परत ठेवते इमानदारीने. हे बघा बघू शकता. आता थोड्या टायमाने दिसणार नाही तुम्हाला. नाही खिसा नाही ना आज मला. ठीक आहे चालेल चला ठेवतो मग.
माझ्या मम्मीचं खूप चालू आहे कधी फोटो काढ काढ. चला मग झालंय आता स्थापना तर झाली. आता पूजा वगैरे आरती वगैरे करतील लोक. मी आता निघतोय. चला टाटा करा. मी पण मग मी चाललो. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. ओके चाललो मी कामावर. चल बाय बाय. मी पण येतो. मला जरा काम असल्यामुळे मी निघालो आता. म्हणजे पुढचा जो ब्लॉग असेल ते पूजा आणि बिट्टू ते कंटिन्यू करतील. आणि जी काय धमाल मस्ती असते नवरात्रामध्ये, जी गरबा वगैरे असेल घरातल्या घरात नॉर्मल, ती सगळे त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल. आणि असे कंटिन्यू आम्ही 9 दिवसाचे 9 व्हिडिओ कंटिन्यू आम्ही टाकणार आहे. तर बघा मजा येईल. तर हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो, कारण की पुढचा जो होता तो आम्ही शूट नाही करू शकलो, कारण की मम्मीची तब्येत खूप हे झालेली, मम्मी तब्येत बिघडलेली, तर त्यामुळे शूटही नाही करता आलं. आणि पाऊस पडत होता तर गरबा पण नाही खेळता आलं. घरातल्या घरात म्हणजे टेरेसमध्ये आम्ही खेळतो, तर तिथे पण ते जमलं नाही. तर काल नाही झालं तर आज होईल, म्हणजे डे 2 आहे, म्हणजे दुसरा दिवस त्यात होईल. तर तुम्ही बघा. व्हिडिओ आवडले असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा. चला बाय बाय.